तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या अंतर्गत इथं विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे फिजिशियन. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला MD मेडिसिन इथं लागणार आहे. तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी तुम्हाला इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे, तर ते तुम्हाला 75,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे रेडिओलॉजिस्ट. तर यासाठी इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MD रेडिओलॉजी किंवा DMRD इथे लागणार आहे. तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी तुम्हाला इथे लागेल. आणि जे वेतन आहे, तर ते तुम्हाला पर केस इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पेडिट्रिशियन. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD बालरोग तज्ञ किंवा DCH तुम्हाला इथे लागेल. तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी तुम्हाला इथे लागणार आहे. आणि MD पात्रताधारकांना इथं प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि या पदासाठी पण तुम्हाला जे वेतन आहे, तर ते इथं पर केसनुसार इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एनेस्थेसिस. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD भूलतज्ञ इथं लागणार आहे किंवा DA तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी तुम्हाला इथे लागेल. आणि MDची जर तुमच्याकडे पात्रता असेल, तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. आणि या पदासाठी पण तुम्हाला जे वेतन आहे, तर ते इथं पर केसनुसार इथे मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 60 वर्षापर्यंत आहे. त्यानंतरचे पद आहे एक्स-रे टेक्निशियन. तर यासाठी इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला रेडिओलॉजी टेक्निशियनचा डिप्लोमा लागणार आहे. आणि जे वेतन आहे, तर ते तुम्हाला 17,000 रुपये मिळणार आहे. आणि या पदासाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत, तर ती इथं निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहेत. त्यानंतर मुलाखतीसाठी उमेदवारांनी त्यांची जी कागदपत्रे आहेत, तर ती इथं सोबत न्यायची आहेत. आणि त्यांचे साक्षांकित प्रती पण इथं सोबत न्यायची आहेत. तर यामध्ये नुकत्याच काढलेला त्यांचा फोटो, तसेच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, तसेच जन्मतारखेचे प्रमाणपत्र, यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचे प्रमाणपत्र, तसेच ओळखपत्र, यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, तसेच पदासाठी लागणारी सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे. तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहेत. त्यानंतर या पदांसाठी तुमची जी निवड आहे, तर ती कशाप्रकारे होणार आहे? तर सदर पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखत इथं घेण्यात येणार असून उमेदवारांच्या गुणांची विभागणी इथं खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे. तर यामध्ये शैक्षणिक अर्हतेसाठी 50 गुण, तसेच थेट मुलाखतीसाठी 50 गुण. तर थेट मुलाखतीमध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, तसेच रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, तसेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण आणि अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहेत. तर अशी तुमची 100 गुणांची इथं निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. आणि अर्जासोबत जोडलेली जी कागदपत्रे आहे, तर त्यांची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. आणि तुम्हाला इथं मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे 3/12/2024 रोजी. आणि जे मुलाखतीचे ठिकाण आहे, तर तिथं दिलेले आहे आरोग्य विभाग, 5वा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका. तर या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे सकाळी 10 वाजता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.